तर जय महाराष्ट्र मंडळी. तर आज पुन्हा आपण नवीन ब्लॉगला सुरुवात करतोय. शुभ सकाळ सर्वांना. आज इम्रान कॉम्प्लेक्समध्ये आलाय आणि कॉम्प्लेक्सपासून ब्लॉग चालू करतोय. पाऊस पण खूप आहे. आपली मंडळी जर जमले सर्व वाजलेत बघा किती. कोण आहे काय बोलतोय? ब्लॉग चालू झाला यार, टाइमपास करतोय असं असतं काय. आलो अरे हा दरवेळीच आहे. दरवेळीचा टाइमपास तुझा. तर आपली मंडळी जर जमा झाले. हा राज आहे. तुम्ही बघू शकता म्हणजे पाऊस वाढतोय, अभिदा आलाय. सर्व आलेत गाईज. ही ट्रिप आहे ज्यावेळेस म्हणजे जेवढे प्लॅन केले ते सगळे आलेत. फक्त थोडं लेट झालंय पण सर्व आहेत. बघू आता. पाऊस आहे, निसर्ग बलवान आहे आजचा. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल निसर्गाने आपला साथ दिलाय, पण यावेळी नाही आहे. निसर्ग आपला साथ नाही देत यावेळी. पाऊस खूप आहे. आपण पुढे भेटू. पुढे पेट्रोल पंपला जातो आम्ही. पेट्रोल पंपला तुम्हाला भेटू. तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय पेट्रोल पंपला. पेट्रोल भरतो, गाडीची टाकी फुल करतो आणि मग तुम्हाला पुढे दाखवतो. आता पेट्रोल पंपला आपले पोरं बघा फुल कडक मध्ये तयार आहेत. आज हा आमच्याकडे नवीन मेंबर आलाय निखिल गांग आमच्या तयार झालाय. अरे हा आमचा राज एडिटर. तुम्ही पाचच्या ब्लॉग मध्ये जे एडिट वगैरे बघितले, हा लटकी माणूस आहे. समजलं का तुला दाखवलं काका फुल पेट्रोल भरताना. काका हाय तर करा. तर गाईस तुम्ही बघू शकता व्ह्यू म्हणजे किती म्हणजे खतरनाक आहे गाईस. तर मित्रांनो आपण येऊन पोहोचलोय लोणावळ्यात टॉपच्या अशा विषयावर. तुम्ही जेव्हा जो कोणी येतो त्यांनी हा विषय बघितला असेल थंडी वंडीत, पण पावसाळ्यात तुम्ही कधी बघितला नसाल हा विषय. आता तुम्हाला दाखवतो. फक्त माझ्या तुमच्या पाठी जो व्ह्यू आहे ना, माइंड ब्लोईंग. व्ह्यू बघू ना भाई. असं वाटतं बसू मांडी घालून. तर काय सापा का नवीन मेंबर आपला. टॉपचा असा विषय बोलते. आम्ही लोणावळ्यात जवळजवळ दर महिन्यात एकदा दोनदा तर येतो, पण यावेळी पावसाळा आला ना, असा नजारा आम्ही पहिल्यांदा. आम्ही दर महिन्याला म्हणजे ना 2-3 ट्रिप तरी करतो. नाश्ता करायला आम्ही लोणावळ्यात येतो, पण हे पहिल्यांदा आम्ही बघतो. हे करायला येतो का तू? लोणावळ्यामध्ये येऊन इथेच मुकतो भाई. माझ्या ठिकाण इथे मुक्त्याशिवाय वरती जात नाही मी. तर आमची राईड जेव्हा कंटिन्यू असते ना, तेव्हा आम्ही दरवेळी लोणावळ्यात जाताना एक मंदिर आहे इकडे लोणावळ्यात, त्या मंदिरात पाया पडूनच जातो. तुम्ही बघू शकता. दर्शन घ्या तुम्ही पण. दादा कुठे आहे आपण? मावळ तालुक्यात कारणे गावात पोहोचलेलो आहे सध्या आम्ही. आणि आज असा निसर्ग बलवान आहे. आमच्या साथीला नाही. पाऊस खूप म्हणजे खूपच पडतोय. पोरं बघा आपले. तालुका मावळ. हा पुण्याचा आहे. गेल्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं ना पिंपरी चिंचवड. नाही पिंपरी चिंचवड नाही, तालुका भोर, जिल्हा पुणे. हा आता ह्याच्या घरी जावा. बाजूचं गाव मुळशी. पाचचं गाव मुळशी. हा तेच तर सांगतोय. निसर्ग बलवान आहेत आपल्यावरती. हे बघा पूर्ण ड्रेसिंग बघा. बघा आपल्या डिलिव्हरी बॉय जयदेव. अरे तिकडे लेफ्टला बघ काय. तर आम्ही चाय पितो आणि हे दोघं बघा
पाणी पितात फक्त पाणी. हे जिमला लागलेत ना हे लोक चायचा अनुभव नाही घेऊ शकत आता. राज कसं वाटतंय आज पहिल्यांदा येऊन? भाई पहिल्यांदा म्हणजे येत नाही का भाई, कोकणला आलता ना भाई. असं काय मग हा करता? कुठं आलेला? हा हा तर तुला मजा घेत होता. अय्या मग रस्त्याला यार काल रात्री एक माणूस रडत होता. काल रात्री एक माणूस कारण देत होता. आला पण भाऊ आला आपला कारण देऊन आला. ही आपली गँग आहे भाऊकी, तुम्ही बघू शकता गाईस. आम्ही आलो आम्हाला जायचं होतं तामिळ. वडे वडापाव. तर गाईस तुम्ही बघू शकता या गाईस वडापाव खाता गाईस आम्ही, तुम्ही बघू शकता. तर गाईस दादा वन साइड, मला पण द्या रे बाबा. तर गाईस आम्ही वडापाव खातोय गाईस, बघू शकता गाईस वडापाव. बघू काय शकता, खाऊ शकता. बघू पण दे त्यांना भाई, ते लोक बघणार खाणार तर आपण. अरे हे केलं हे घे हे ओमकार. तो डिब्बे को डिब्बे में डाल बोलतो. ब्रँड आहे नायकी. नायकी वन साइड. वडापाव वगैरे खाऊन निघालोय रस्त्यात जाऊ. तर गाईज आता आपण आलोय टाकोळे गावात. टाकोळे गावात एक गणपती बाप्पांचं आपलं एक छोटंसं मंदिर दिसतं. आता इथे पाया पडून आपण इथून पुढे प्रवास स्टार्ट करूया. इथून पुढे जे व्ह्यूज आहेत ना, म्हणजे तुम्हाला खरं सांगतो की पावसाळ्यात जर हा खंडी पॉईंट तुम्ही बघाल तर ह्या गावाच्या पुढे जे व्ह्यूज असतील ना ते आयुष्यात तुम्ही कधीच म्हणजे कधीच बघितले नसतील. त्याच्यामुळे कधीतरी आयुष्यात एकदा सोलो राईडला किंवा फ्रेंड्स बरोबर फॅमिली बरोबर नक्की या पॉईंटला या. आणि इथून पुढे जे व्ह्यूज येतील ना तुम्ही बघाल ना, तुम्ही रिअल लाईफ मध्ये कधीच डिसअपॉइंट नाही होणार. तर काय आता आम्ही निघतोय व्ह्यूज बघायला. दादाने तुम्हाला सांगितलं असेल. तर व्ह्यूज बघू आपण पुढे कसे असतात काय असतात. आणि व्ह्यू आहे गाईस, व्ह्यू मस्त असे कडका असे व्ह्यू वर आहेत आम्ही. इकडेच फक्त धग असे खाली उतरले. धुकं झाले सर्व इकडे. फक्त मोबाईल मध्ये दिसणार नाही पण असे डोळ्यांनी बघण्याला खूप वेगळं वाटतं. इकडे खंडी पॉईंट आहे हे या जागेचं नाव. आता जातोय आम्ही आपल्या मेन लोकेशनला खंडी पॉईंट इथे. तर इकडे घाट चालू होईल, म्हणजे घाट असं नाही बोलू शकत पण असे गाव टाईप आहे सर्व इकडे चालू होईल आता. तर ते तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघा आणि एन्जॉय करा कारण की तो व्ह्यू खूप चांगला आहे. मस्त धबधबे पाठी आहे ते तुम्हाला दाखवतो आले की. आता जरा खडबडी रस्ता आहे, मोचे उडत आहे इकडे, तर दाखवतो तुम्हाला. You got me open, I keep bleeding, I keep bleeding, love. I keep bleeding, I keep bleeding, love. Keep bleeding, I keep bleeding, love. आम्हाला इथे छोटासा खेकडा भेटलेला, त्यासोबत जरा गप्पा गोष्टी केल्या. आणि तिची आईस कुठं आहे? त्याला विचारलं आम्ही, बापूस आहेस का? त्याची आई बापू आई बापूस बघून त्याला खरं चांगला वाटला. तो घाबरतोय, छोटा खेकडा घाबरतोय. राज बघा आमचा, राज का पळतोय? राज आमचा पळतोय. गाडीवर आले ना, त्याच्या गाडीवरचा जातो ना. तर आज गाडीमध्ये पण एक्सपर्ट आहे. आता नाच करून घेत गाडीवर. काही दिवस धबधब्याचं पाणी बघा किती येतं. हे सर्व त्या वरच्या मोठ्या धबधब्याचं पाणी आहे. आम्ही तर कोकणातल्या आम्हाला सगळं माहिती, आम्हाला काय बोलायचं नाही. आणि आम्हाला एक खंडी पॉईंट दाखवता. आमच्या कोकणात या मला आम्ही आरे मारे रीच, मिरा जेटिंग, अजून काय रे आपल्या
अरे सगळ्यात बेस्ट तुम्ही छोटे वाटे बघता आमचं गाव आहे तुम्हाला सवतकडे दाखवतो सवतकडे जर आम्ही या टाइम जर गणपतीला गावी गेलो ना तर नक्की तुम्हाला सवतकडे दाखवतो 100%. तर गाईज आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ म्हणजे व्ह्यू दाखवतो. आता आम्ही आता फुल जंगलातून आलेलो आहे. टोंगर टाईप म्हणजे सगळे वॉटरफॉल बिटरफॉल. आता डायरेक्ट असं आम्ही नदीकडे आलोय. अचानक गाव संपल्या तुम्हाला नदी डायरेक्ट नदी. एक साईडला नदी, एक साईडला डोंगर आणि एक साईडला धबधबे. नाद लागतोय सकाळी चारा सोडू लागतात नाद हे बघा तुम्ही हा नाद असतो हा नाद हा आमचा जो फेवरेट आहे हा आमचा फेवरेट आहे. हा दुसरा अरे वारे आपल्याकडे टॉपच्या अशा विषयावर आलोय गाईस. तर असा टॉपचा असा विषय माझ्या समोर आहे. विषय समोर आहे पुढे टॉपचा विषय इथं होता. यार टॉपचा विषय घालायला जातो. जाऊ दे. चला guys. तर आपल्यासोबत नवीन या म्हणजे या ट्रिपला म्हणजे गेल्या वर्षी आम्ही चौघात आलेलो. आम्ही उद्दू आणि इम्रान. तर या ट्रिपला आपल्यासोबत आहे चिकणे भाऊ, राज भाऊ आणि यश भाऊ. तर त्यांना बघू आपला हे व्ह्यू कसे वाटले त्यांना हे बघू. आपण बघू आता. व्हिडिओ काढणारे निखिल भाऊ. अरे हा निखिल का पण आपल्या तो आपला निखिल भाऊ. अरे ते तर सांगा या कसं वाटतंय. अरे काय पण बोला म्हणजे चुकून भेटतंय. ओपी प्लेस आहे. थँक्यू दादा. 2022 की 23 ला आम्ही चौघे जण आलेलो. मी, ओमक्या, उद्धव आणि इम्रान चौघे आलेलो. आणि तेव्हा आम्ही फर्स्ट टाइम बघितलेला हा खंडी पॉईंटचे सगळे जेवढे व्ह्यूज होते. तर जर तुम्हाला फॅमिलीज फ्रेंड्स सोबत वन डे ट्रिप करायची असेल आणि पुण्याच्या जवळ किंवा मुंबईच्या जवळ यायचं असेल तर खंडी पॉईंट तुमच्यासाठी ना खूप बेस्ट ऑप्शन आहे. आणि जसं तुम्ही कान्हे गावातनं लेफ्ट मारता ना आणि जसा तुम्ही रोडला लागता तर तुम्हाला हर एक टर्नला हर एक पॉईंटला ना एका साईडला लेक बघायला भेटणार आणि एका साईडला डोंगर बघायला भेटणार. आणि त्या डोंगरात जे धबधबे येतात ना ते तुम्हाला एवढे बघण्यासारखे आहेत, एवढे चांगले ना. तुमचा दिवस खुश होऊन तुम्ही इकडून नाही गेलात ना तर मग नाव बदला तुम्ही. आणि तुम्ही आता हा फक्त एक नजारा बघा. एका साईडला लेक आहे आणि एका साईडला बघू शकता ना पूर्ण असा डोंगर रांग आहेत आणि पूर्ण त्याच्यात ना एक छोटे जर तुम्ही वन डे पिकनिकचा प्लॅन करताय तर नक्कीच खंडी पॉइंटला कधीतरी विजिट करा. ती काही बघते कशा तर हे लोक थांबलेत फोटो काढायला. माझं तर हे लोक काय फोटो काढत नाहीयेत. तर मी बोललो चल जाऊ द्या. मला भाव बोलला तुझे काढतो मी 2-3 फोटो. आम्ही खाली जातो आता. हे बघा ना फुल नुसते फोटो मध्ये लागले आणि माझे काय फोटो काढत नाही ना. अरे माती लुसलुसीत झाले लगेच खाली सरक. हे शी आणलंच घाण जाग्यावरून. हे बघा इथं. अरे अरे तू घाण आहेस रे तू. शी चिखलाचे पाय बघा. घाणेड्याने आणले बघ कुठून. मित्रांनो इकडे येऊन आम्हाला झाला असेल अर्धा-पाऊण तास. हे फोटोज काढतायत. त्यांची काय फोटो संपत नाहीत. यांचे काय फोटो संपत नाही नुसते. हा बघा हा टोंग्याचा बघा धबधबा भेटला ना की चालू. धबधब्याला पोच बीच येते तिथे. आणि म्हणजे सर्व आता पाऊस दिवस होता तर रेनकोट वगैरे घालून आले. तर रेनकोट ठेवायची जागा अशी ठरवली नाही यांनी. हँगर बनवून टाकलंय गाडीला. हँगर आहे. हे कट नाही होणार. हे मी डायरेक्ट टाकणार. यांच्या घरी समजलं पाहिजे. टीव्हीवर ब्लॉग बघतो. टीव्हीवर आता तर मित्रांनो आपण 1 तासानंतर निघालोय फोटोशूट करून. यांचा फोटोशूट 1 तासानंतर झालाय आणि आपण निघालोय पुढच्या रस्त्याला. बघा हे आताचे चालू झालेत. पुढे ह्याच्यापेक्षा चांगले व्ह्यू आहेत. नाही तर चाय पेलं का आपण? अरे हा मागच्या वर्षी आम्ही इथे मॅगी खाल्ली. मॅगी नाही चाय. मॅगी पण खाल्लेली का? काय माहिती चाय पेलं मला वाटतं. चाय प्यालेलो. हा एवढा आहे. चाय पण प्यालेलो. मॅगीचं माहित नाही. इकडे खाल्ली होती आम्ही मॅगी खाल्लेली का माहित नाही. आणि गाडी इकडे लावून त्या तो धबधबा तेव्हा मोठा होता. हा धबधबा मोठा होता तेव्हा मी फोटो पण टाकला इंस्टाला स्टोरीला. तर आता बघू. आता थोडं पुढं चाललोय. बघू
मस्त मस्त असे व्ह्यूज बघतो, तुम्हाला दाखवतो. असेच तुम्ही ब्लॉग बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि एन्जॉय करा. खरं तुम्हाला जर यायचं असेल तर खंडी पॉईंट टाका. जर म्हणजे आपण गुगलला डायरेक्ट खंडी पॉईंट टाकलं तरी पण भेटतं. आणि नसेल होत तर DM जरूर करा. हा धबधबा होता गेल्या